सोलापूरकरांसाठी पाणी हा महत्त्वाचा विषय. इतर लोकांसाठी आठवड्यात सोमवार, मंगळवार, बुधवार असे वार असतात, पण सोलापूरकरांच्या नशिबी या वारांसोबत पाण्याचा देखील वार आहे. पाण्याच्या दिवशी सोलापूरकर फक्त पाणीच भरण्यासाठी प्राधान्य देतात. हा विषय काही नवीन नाही, पण समांतर जलवाहिनीमुळे ही परिस्थिती बदलेल असं वाटत होतं. पण अद्याप सोलापूरकरांच्या नशिबी एक दिवसाआड पाणी नसल्याचे संकेत मिळत आहेत. उजनी धरणातून सोलापूरसाठी समांतर जलवाहिनी योजना हाती घेतली असली तरी शहरवासियांना सध्या तरी एक दिवसाआड पाणी पुरवठा होईल याची शक्यता नाही. याची कबुली महापालिका अधिकाऱ्यांनीच दिली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत डीपीडीसीची बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका अधिकाऱ्यांनी ही कबुली दिली आहे. समांतर जलवाहिनी झाली तरी पाण्याचे स्टोरेज तसेच आणखी जलशुद्धीकरण केंद्राची आवश्यकता आहे. पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्रासाठी 9 कोटी रुपये लागतील. अद्याप याची जमीन भूसंपादन झालेली नाही असे समजत आहे. याविषयी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितलं की उजनीतील पाणी थेट सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात आणलं जाणार आहे. मूळ योजनेत पाकणी केंद्राचा समावेश नव्हता, तो नंतर करण्यात आला. मात्र त्या जागेचे भूसंपादन अद्याप प्रलंबित आहे आणि त्यासाठी राज्य सरकारकडे 9 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया लांबणीवर पडू नये यासाठी चर्चा सुरू असताना आमदार सुभाष देशमुख यांनी मिश्किल टिप्पणी केली. जमीन वन विभागाची आहे, वन विभाग सरकारचा आहे आणि जलवाहिनीचे काम सरकारी आहे. जमीन ताब्यात येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत महापालिकेने काम सुरू ठेवावे असं सांगितलं. सर्व प्रक्रिया तसंच कामे पूर्ण होण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे सोलापूरकरांनो, आता जी 6 दिवसाआड पाण्याची सवय आहे ती सवय कायम ठेवा. सवय मोडू नये याची काळजी घ्या.